पंढरपूरला जात असताना वारकरी प्रत्येक ठिकाणी थांबतात आणि या वारीमध्ये आपल्याला वेगळेपण प्रत्येक वारकऱ्याचं पाहायला मिळत असतं। गेल्या अनेक वर्षापासून हे बाबा गाडीवरती वारी करतात आणि प्रत्येक चौकामध्ये थांबून गाडीमध्ये त्यांचा गंध आहे। प्रत्येक वारकऱ्याला किंवा ज्या गावात थांबतात त्या गावकऱ्यांना ते गंध लावतात। बाबा आपल्याबरोबर आहेत, त्यांनी या गाडीचं नाव सुनीता ठेवलेलं आहे। बाबा, या गाडीचं नाव सुनीता ठेवलं आहे, मागं संदेश वेगळा आहे, काय कसं काय ठेवलं तुम्ही? आता आवड होती, जी सायकल वापरली तिचं नावच होतं सुनीता सायकल दुकान, मग ती हिचं नाव ठेवलं आपली सुनीता गाडी। मागचा संदेश जे आहे ती संत गाडगे महाराजांनी स्वच्छता अभियानाची सेवा केलेली, त्यांच्या सेवेचं महागं नाव पाडल्यामुळं ते आपण नाव पुढं थोडंसं आणले। 22 खेड्यात मी अखंड हरिनाम सप्त्यामध्ये मी सेवा करतो स्वच्छतेची, बाकीची काय करीत नाही। गण सेवा आणि स्वच्छता सेवा माझ्याकडं अखंड चालू आहे। आपण ही गाडी तयार केली तुम्ही स्वतः? काय काय केले गाडी? काय नाही, हा एवढा सजावट केला, काय गाडी बनवलेली नाही, बनवणाऱ्यांनी बनवली। एवढं शोजी करायचा ते मी केला। काय वाटतं वारीचं? वारी संघ मला अगदी आनंदच वाटतो। हो, स्वर्गच संघ आहे, कुठं हुडकायची गरजच नाही। हे जे आहे ते सारे ब्रह्मदेवच संघ आहेत। तुकाराम महाराज, माऊली महाराज ह्यांच्या सानिध्यात येणारी आलेली ही सुद्धा सारे वारकरी जे आहे ते सारे देवच। काहीच ऊन नाही दिसत, नाही आनंद। कधीपासून वारी करताय? काय अनुभव आले वारीत? अनुभव आले म्हणजे लय मी बिनडोक माणूस होतो, तिथे मार्ग बदल केला आणि ह्या मार्गात आल्यापासून माझं चांगलं झाल्यामुळं मी ही वारी करतो। हो, आधी काय होतं आता काय? आधी काय म्हणजे दारू प्यानं कुठंतरी कुणाला भांडत बसायचं, एकच आंडरेट ल्यायची तीच पिळायची तीच। आता कपडे कोणची घालू ह्याचा विचार करतो 10 मिनटं, धोतर घालू का पायजामा घालू। आता एवढं मला भगवंताने दिले। माझे सद्गुरू गोकुळदास महाराज राहणार सामनगाव, तालुका भूम, एकटेच करतात प्रभू? जिल्हा उस्मानाबाद। हो, एकटा असतो मी, माझे मुलं वगैरे कोणी नसतं, काय नसतं, सगळं कुठं असतात घरी? आणि तुमची लक्ष्मी? आमची लक्ष्मी मुलं माझं बार्शीला चिटकूनच होळे शालगाव म्हणून गाव आहे, छोटंसं 5 किलो अंतर मीटरवर। हे असा वारीला मी एकटा असतो, वारीला ते जीवजाळ संघ नसतं, एकटंच। वारी गेल्यापासून चांगलं झालं का वाईट झालं? माझं चांगलं झालं, हेच महत्वाचं। माझं चांगलं। अभंग पण म्हणतात तुम्ही? नाही, अभंग नाही, काय नाही, तेवढाच एक। मी त्या मार्गात नाही। माझी सेवा बाय सेवा ही स्वच्छता सेवा आणि गण सेवा। गवळणी भजन अभंग सुटला ग बुचोडान बांध ग येणी हे मला येत नाही, नाही नाही नाही, त्या मार्गातला नाही। माझ्याकडे काम फक्त सत्तेमध्ये एवढेच, स्वच्छता सेवा झाडून काढणे। कुठं करता स्वच्छ? हे मी अखंड हरिनाम सप्त ज्या गावात असन तिथं गावगाव जाऊन। आता वारी चालली नाही? आता ही वारी चालली तर माझा मी ठेप्याला कुठं बसले 5-4 पत्रवाळे उचलून टाकणारच। हो, पण मग आमच्या तिकडं ग्राम भागात जिथं काय सप्ताह असतात तिथले मला पॉम्पलेट येते किंवा फोन येतो आमच्या महाराजापासून, आणि आम्ही त्या गावामध्ये जाऊन आणि 8 दिवस सेवा करतो माऊली। स्वच्छता अभियान? हा, स्वच्छता। ते मागं बोर्ड आहे ते मला मुलगी वाचवा पण दिलाय। काय करता मग, सारं वाईट चाललंय। हां, मग आपल्यापाशी गाय आहे हे गावरान, मग तेवढं वाचवा, बाकीचं नाही जरी काय झालं तर इकू नका गाई। हां, नक्की गायी वाचवा, त्याचबरोबर स्वच्छतेचा संदेश हे बाबा जे आहेत ते वारीमध्ये देत आहेत। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावाड, साम TV, निमगाव केतकी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।